नमस्कार मंडळी. टेट परीक्षेची तयारी करताय? मग बालविकास हा विषय तर खूपच महत्त्वाचा आहे, नाही का? चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण हा विषय एकदम सोपा करून टाकूया. आपला उद्देश एकच आहे, या विषयाचा पाया इतका पक्का करायचा की परीक्षेत हमखास चांगले गुण मिळतीलच. ठीक आहे, तर मग सुरुवात कुठून करायची? अर्थातच सगळ्यात बेसिक प्रश्नापासून, की हा बालविकास म्हणजे नेमका आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर बालविकास म्हणजे जन्मापासून ते अगदी मोठं होईपर्यंत होणारी एक न थांबणारी प्रक्रिया आहे. म्हणजे बघा, यात फक्त मुलांची उंची वाढत नाही, तर त्यांचं मन, त्यांच्या भावना, त्यांचे इतरांशी वागणं हे सगळ्यांच्या सगळं एकाच वेळी विकसित होत असतं. आता ही गोष्ट अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण काय करूया, विकासाचे जे 4 मुख्य प्रकार आहेत ना, ते एक एक करून पाहूया. तर पहिला प्रकार आहे शारीरिक विकास. हा तर आपल्याला सहज डोळ्यांना दिसतो. म्हणजे मुलाची उंची वाढते, वजन वाढतं, स्नायू मजबूत होतात. आठवतंय, लहान बाळ आधी रांगत असतं, मग हळूच काहीतरी धरून उभं राहतं, मग चालायला लागतं आणि मग तर थेट धावत सुटतं. हे सगळं शारीरिक विकासातच येतं. दुसरा प्रकार आहे मानसिक विकास. याला संज्ञानात्मक विकास असंही म्हणतात. थोडासा अवघड शब्द वाटतो, पण याचा अर्थ सोपा आहे. म्हणजे मुलाची विचार करण्याची क्षमता वाढते, तो नवीन गोष्टी शिकतो, छोटी मोठी कोडी सोडवू लागतो. या सगळ्या गोष्टी मानसिक विकासाचा भाग आहेत. तिसरा आहे भावनिक विकास. आता इथे फक्त हसणं, रडणं किंवा रागवणं एवढंच येत नाही हं. तर या सगळ्या भावनांवर नियंत्रण कसं मिळवायचं, त्या योग्य प्रकारे कशा व्यक्त करायच्या, हे शिकणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि चौथा, शेवटचा प्रकार म्हणजे सामाजिक विकास. नावाप्रमाणेच समाजात कसं वागायचं हे शिकणं. म्हणजे इतरांशी बोलणं, मित्र बनवणं, खेळताना आपले नियम पाळणं, या सगळ्या गोष्टी यात येतात. ओके, तर आपण विकासाचे प्रकार पाहिले. आता आपण थोडे पुढे जाऊया आणि विकासाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये किंवा आपण म्हणू शकतो की त्याचे नियम काय आहेत ते समजून घेऊया. या 3 गोष्टी एकदम लक्षात ठेवायच्या. पहिली, विकास ही जन्मापासून सुरू होऊन आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. दुसरी, प्रत्येक मुलाच्या वाढीचा स्पीड, वेग वेगवेगळा असतो. आणि तिसरी गोष्ट, विकास एका ठराविक क्रमानेच होतो, म्हणजे आधी रांगणं मग चालणं असं. आता एक खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा मुद्दा. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की मुलांचा विकास फक्त त्यांच्या आईवडिलांकडून आलेल्या गुणांवर म्हणजे वंशानुक्रमाने होतो. पण तसं नाहीये. त्याला जे वातावरण मिळतं, जे अनुभव येतात, त्याचाही खूप मोठा वाटा असतो. म्हणजे खरं तर हे दोन्ही घटक हातात हात घालून काम करतात. ठीक आहे, बरीच माहिती झाली. आता आपण थेट परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काही महत्त्वाचे मुद्दे पटकन बघून घेऊया. हे मुद्दे एकदम लक्षात ठेवायचे आहेत. तर परीक्षेसाठी 4 की पॉइंट्स लक्षात ठेवा. 1. विकास म्हणजे फक्त वाढ नाही, तर बदल आहे. 2. विकास हा सर्वांगीण असतो, म्हणजे चहूबाजूंनी होतो. 3. पर्यावरणाचा खूप मोठा प्रभाव असतो. आणि 4. प्रत्येक मूल वेगळा आहे, त्याचा विकासही वेगळा आहे. चला तर मग आतापर्यंत जे काही समजून घेतलंय ते खरंच किती लक्षात राहिलंय हे तपासायची वेळ आलीये. काही प्रश्नांमधून सराव करूया. तयार आहात? ओके, पहिला प्रश्न सोपा आहे. बालविकास म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत: ए. फक्त शारीरिक वाढ, बी. सर्वांगीण विकास, सी. फक्त शिक्षण, की डी. फक्त वर्तन. थोडा विचार करा, काय वाटतंय? ज्यांनी बी. सर्वांगीण विकास हे उत्तर निवडलंय, अभिनंदन. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. कारण आत्ताच आपण पाहिलं की विकास म्हणजे या सगळ्याच गोष्टी: शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक. बरं, पुढचा प्रश्न. विचार करण्याची क्षमता ही कोणत्या विकासाशी जोडलेली आहे? शारीरिक, मानसिक, सामाजिक की भावनिक? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, मानसिक. आठवतंय, आपण बोललो होतो की विचार करणं, नवीन गोष्टी शिकणं हे सगळं मानसिक विकासात येतं. प्रश्न तिसरा. विकासावर कशाचा प्रभाव असतो? ऑप्शन ए. फक्त शिक्षक, बी. फक्त पालक, सी. वातावरण आणि वंशानुक्रम, की डी. कोणीच नाही? वा, अगदी बरोबर. उत्तर आहे सी. वातावरण आणि वंशानुक्रम. हे कधीच विसरायचं नाही. विकास म्हणजे निसर्ग आणि त्याला मिळालेली साथ, या दोन्ही गोष्टींचा परिणाम असतो. ओके, चौथा प्रश्न. विकास क्रमाने होतो या वाक्याचा नेमका अर्थ काय? ए. अचानक बदल होतो, बी. ठराविक टप्प्यांमध्ये विकास होतो, सी. विकास होतच नाही, की डी. विकास फक्त शाळेत होतो? बरोबर. उत्तर आहे बी. ठराविक टप्प्यांमध्ये विकास. कारण विकास ही काही जादू नाहीये की अचानक होईल.
तो एका विशिष्ट क्रमाने टप्प्याटप्प्यानेच पुढे जातो. चला आता शेवटचा प्रश्न. सामाजिक विकास म्हणजे काय? ए. शरीराची वाढ, बी. भावना, सी. इतरांशी वागणे, की डी. अभ्यास करणे. खूप छान. याचं बरोबर उत्तर आहे सी. इतरांशी वागणे, म्हणजे समाजात मिसळणं, इतरांशी संबंध जोडणं. तर मला खात्री आहे की या सगळ्या माहितीमुळे आणि सरावामुळे बालविकास हा विषय आता जास्त सोपा वाटत असेल. परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.